ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अस्मिता तेलावरून घसरून पडताना सायली तिला वाचवते, पण प्रिया तिच्यावरच दोष देत असताना प्रतापराव सायलीची बाजू घेतात. आता हा सगळा ड्रामा सुरू असताना अस्मिता मध्ये म्हणते की आता बास करा, चला आपण हा कार्यक्रम सुरू करू, नाहीतर मला पल्पिटेशन्स सुरू होतील. तेव्हा पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, अस्मिता ये इथे बैस. अस्मिता खुर्चीवर जाऊन बसते. तेवढ्यात प्रियामध्ये बोलते, अस्मिताची पहिली ओटी मी भरणार, कारण ती माझी चांगली मैत्रीणही आहे आणि माझी लाडकी ननंदही आहे. तेवढ्यात पूर्णाजी प्रियाला म्हणतात, थांब, अस्मिताची चोर ओटी भरायचा पहिला मान घरच्या मोठ्या सुनेचा आहे, मग बाकीच्यांनी तिची ओटी भरायची. अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझ्या बायकोला सांग अस्मिताची ओटी भरायला. तेव्हा अर्जुन सायलीला खुनवून सांगतो की तू ओटी भर. पूर्णाजीने असं म्हटल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात ती पूर्णाजीची पप्पी घेते. कुणाला काहीच कळत नाही की काय झालं नेमकं. आणि त्यानंतर मग सायली अस्मिताची ओटी भरते आणि मग तिच्यानंतर बाकीचे सगळे म्हणजे प्रतिमा आत्या, सुमन काकू, कल्पनाताई आणि मग तन्वी अस्मिताची ओटी भरतात.